हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर बघा, आज आहे शुक्रवार. तर हा सकाळचा डेली रुटीनचा आहे. तर सकाळी वाजलेले 7:30. मी उठली, आंघोळ केली आणि मी निघाले होते कामावरती. तर 8:30ला मी घरातून निघाले, तर 9:05ला मी पोचले कामावरती. तर हे बघा, बघू शकता मी लिफ्टमध्येच आहे. तर मी पोचलेले आहे कामावरती. तर कामावरती पोचले मी आणि नंतर आपल्याला बनवायचे होते जेवणासाठी मुगाचे पराठे, चिकन, चपाती, भाकरी, राईस. हा शुक्रवारचा मेनू होता. तर बघा, दरवाजा मी खोलते आणि आता पण नाश्त्यासाठी हे बघा, मी आलेले आहे रूममध्ये. आता पीठ मळून घेतलेलं आहे मी पराठ्यासाठी, कारण का मुगाची भाजी भरपूर उरलेली. त्याच्यामध्ये कांदा वगैरे सगळं, कोथिंबीर, लाल मिरची पावडर वगैरे, हळद वगैरे टाकून मी मसाला वाटून घेतलेला आहे. आणि हे मसाला आणि थोडंसं पीठ वगैरे टाकलं गव्हाचं, थोडं बेसन पीठ वगैरे टाकून तेलाचा मोहन दिला आणि हे बनवले होते मी असे पराठे. त्याच्याबरोबर दही आणि अचार खाल्लं दादांनी. आणि नंतर बनवायला घेतलं मी चिकन, ज्वारीच्या 2 भाकरी आणि मी फुलके बनवले, राईस बनवला. नंतर मी गेली होती दुसऱ्या कामावरती. तिकडंही माझं चिकन बनवायचं होतं. नंतर नाचणीच्या भाकरी बनवल्या मी. तर बघू शकता, हे बघा, हे चिकन, राईस, चपात्या, भाकरी. तर असा होता हा सकाळचा मेनू पहिल्या घरचा. तर मी 9:05, 9:10ला आलेले, तर इकडं वाजलेला मला 11:45. तर मी दुसऱ्या कामावरती पोचली. तिकडंही म्हणजे हाच मेनू होता, चिकनचाच मेनू होता. तिकडेही मी चिकन, सलाड आणि नाचणीच्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या. तिकडे मी गेलेली 11:45 वाजता. तर तिकडचा मेनू झाला 11:45 वाजता. नंतर मी पोचली 12 वाजता तिसऱ्या कामावरती. तर तिसऱ्या कामावरती ते आहेत गुजराती. तर तिकडे मी बनवलेली बटाट्याची भाजी. इकडे फुलके वगैरे भरपूर लागतात, 30-35. तर मी फुलके वगैरे बनवले. राईस लावलेला कुकरला ह्या तिसऱ्या कामावरती. आणि नंतर माझं काम झालं 1:30-1:45 वाजता. माझं तिकडचं काम झालं. नंतर मग मी बनवून घेतल्या चपात्या, बटाट्याची भाजी. नंतर मी कपडे इकडे चेंज करायला आणलेली. तर मी कपडे वगैरे इकडे तिसऱ्या कामावरती चेंज केली आणि मी निघाली होती डीमार्टला. मी काय आज घरी गेली नाही आणि दिवसभर मी काही जेवली वगैरे नाही, कारण का चहा आणि चपाती वगैरे मी इकडेच खाल्लेली. माझं एवढं डोकं दुखत होतं सकाळपासून, एवढं डोकं दुखत होतं. तर मी 2 वाजलेले, 2:05, 2:10 झालेला. तर मी निघाली होती डीमार्टला, कारण का घरामधलं राशन सगळं माझं संपलं होतं. तर बघू शकता, हे बघा, मी डीमार्टला निघालेले आहे. कपडे वगैरे मॅडमच्या घरी चेंज केली आणि नंतर मी निघाले डीमार्टला. तर डीमार्टला निघाले. तर डीमार्टला मी पोचले 2:30-2:45 वाजता. आणि माझं एवढं डोकं दुखत होतं. मी फक्त अर्धच राशन भरलं आणि मी निघाले लगेच घरी. मी कुणाला कॉल केला, कुणाला म्हटलं, कुणाल माझं डोकं खूप दुखतं आहे, तू मला घ्यायला ये. पण कुणाला बोला रिक्षा करून ये मम्मी, मी काय येत नाही. आणि मी घरी अर्धा ते पाऊण घंट्यात, मी 1-1.25 घंट्यात मी राशन भरलं आणि मी लगेच रिक्षात बसून मी घरी आली. हे बघा, ही घरी पण मी पोचले. तर वाजलेला 4. तर तिथून मी
झोपले 2 घंटा. 4 वाजल्यापासून मी 6:30 वाजेपर्यंत झोपले, कारण का माझं अफाट डोकं दुखत होतं. मी काही सकाळपासून खाल्लं नव्हतं. मी आले घरी, गोळी घेतली आणि मी झोपून घेतली. आणि कुणालला म्हणलं सगळं सामान घेऊन जा. मग रिक्षातून कुणालने सगळं सामान काढलं आणि घरामध्ये ठेवलं. बाहेर मी येत होते. माझा चेहरा बघू शकता किती सुकला आहे. आणि हे बघा राशन कुणालने सगळं ठेवलेलं. मी पाणी पिले आणि मी झोपली. नंतर 6:30 वाजता उठले आणि मग सगळी तयारी केली मिरच्याची वगैरे, चायनीजच्या गाडीची. आज फक्त मिरच्याच होत्या, कारण का काल सगळी चटणी वगैरे आपली बनवून झालेली. तर मिरच्या वगैरे वाटल्या आणि मग नंतर मी 7:30 निघाले मी संध्याकाळच्या कामाला. तर संध्याकाळच्या निघाली होती मी कामाला. कुणालने मला सोडलं, कारण का बसला खूप गर्दी असते संध्याकाळची. तर मी पोचली. मिरच्या वगैरे वाटून कुणालने मला सोडलं कामावरती. तर वाजल्या 7:30. मी 7:30 मिरच्या वगैरे वाटून झाल्या. मी निघालेली कामावरती, कारण का आमच्याकडे आज ऑर्केस्ट्रा आहे. तर मी अजून कामावरतीच आहे, कारण का मी संध्याकाळच्या कामावरती म्हणजे आलेली होती. तर हे बघा मी चाललेलं आहे कुणालच्या गाडीवरती. बघ आमच्याकडे सगळं बघा डेकोरेशन केलेलं आहे कसं लाईटीचं, कारण का आज येणार आहे आमच्याकडे कडूबाई खरात, कारण का तिचा ऑर्केस्ट्रा आहे, संगीत खुर्ची आहे. तर मी तर निघालेले कामाला. तर मी घरी किती वाजेपर्यंत पोचते ते मला माहीत नाही. हे बघा मी पोचलेले आहे आता कामावरती, कारण का वाजलेले आहेत 7:45 संध्याकाळच्या. तर डेली रुटीन माझं हे असं असतं. तर कधी कधी मी शूट करते, कधी कधी नाही करत, कारण का टाईमच भेटत नाही की एवढं बोलायला, एवढा व्हिडिओ शूट करायला. त्याला सगळा टाईम लागतो, कारण का 2 टायमाच्या जेवणाच्या कामाला आल्यानंतर एवढं शूट करायला भेटत नाही आहे आणि मी कधी करतही नाही. तर आपल्याला बनवायची होती पावभाजी. तर पावभाजीची सगळी तयारी आता मी करते. हे बघू शकता दादांनी लिहिलेलं आहे भाजी आणायला गेलो आहे पावभाजी बनवायची. तर पावभाजीची तयारी केली, दोघांचीच पावभाजी आहे म्हणून थोडीशी शिकलेलं आहे. तर कसा वाटलं